कोल्हापुरातल्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत, त्या निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरू. हसन मुश्रीफ. काल नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. दोन्ही मतदारसंघातील आढावा बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. कोल्हापुरातल्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत, त्या निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत यांना दररोज त्यांना काही ना काही बोलावं लागतं. मात्र 4 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काल कोल्हापूरला अतिविराट सभेसाठी आले होते. मुख्यमंत्री महोदयांचं आगमनही एक दिवस आधी झालेलं होतं. आज त्यांनी मतदारसंघ वाईज आपला आढावा घेतला आणि शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर आपली रणनीती ठरवणं, निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येण्यासाठी ज्या गोष्टीची प्रचार यंत्रणा राबवायची याबद्दल तर आज बैठक झाली. खरं तर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष या दोन्ही मतदारसंघावरती दिलेलं आहे. एकूणच काय वाटते, आत्मविश्वास कशा पद्धतीने? आता या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं प्रचार करून त्याला निवडून आणणं, स्ट्रायकिंग रेट वाढवणं यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. साहेब, राऊत यांनी आज जहरी टीका केलेली आहे आणि अजितदादांवरती टीका केली आहे. शिवसेना शिंदे गट नाही तर शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट. आता रोज काहीतरी त्यांना बोलावं लागतं, त्यामुळे काहीतरी ते बोलत राहतात. बोलल्यानंतर तुम्हाला रिॲक्शन घ्यावी लागते, म्हणून तुम्ही आमच्याकडे रिॲक्शन घेतात. आता निवडणुका आलेल्या आहेत, आठवडाभरात आता निकाल लागणार आहे 4 जूनला. त्यानंतर पाणी का पाणी दूध का दूध होईल ना. पण ज्या भाषेचा ते वापर करतात, आज चक्क त्यांनी हरामखोर या शब्दाचा वापर केला मुख्यमंत्र्यांचा. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या पायाकडची वाळू घसरलेली आहे, पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळं ते अशा प्रकारची वक्तव्य करत असावेत. शरद पवारांनी 50-55 वर्षापूर्वी जर घडवलं नसतं तर आज बारामतीमध्ये तुम्ही काय केलं असतं, आज दूध विकत बसले असते अशी टीका केली आहे. ठीक आहे ना. आता हे बघा की ज्या वेळेला जे नेते घडवतात त्यानंतर ज्याच्यावर जबाबदारी येते ते त्याच्यापेक्षा आधी घडवतात. त्यामुळे ठीक आहे, ते काय बोलायचं ते बोलू देतात. त्याला काय कोणाला कोण हात लावणार त्यांच्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.